मित्रांनो, आम्ही ताडोबामध्ये यावर्षी लास्ट सफारी केली आणि या हंगामातील शेवटच्या या सफारीमध्ये अगरदरी झोनमधून आम्ही अगरदरी गेटमधून आम्ही ही सफारी केली होती. या सफारीमध्ये आम्हाला मधू छोटी मधू तिची कप पाहायला मिळाली आणि ते कप पाहिल्यानंतर आम्ही थोड्या वेळाने इरई बॅकवॉटरच्या दिशेने गेलो. तिथे त्या गवताळ भागामध्ये काही जिप्सीज आधीच येऊन उभ्या होता. हा जो भाग आहे तो व्याघ्रराज वायमार्क याचा हा भाग आहे आणि त्या भागामध्ये काहीतरी चाहूल लागलेली होती. या गवताळ भागामध्ये काही दिसत नव्हतं, पण जे अनुभवी पर्यटक आणि गाईड होते त्यांना जाणवत होतं की हा वायमार्क जवळच आहे आणि त्या दृष्टीने आमचा लक्ष तिकडे होता. बराच वेळ पाहत होतो. मागे पाहता थोड्या येईल. वेळाने तिथे स्पॉटेड डिअर किंवा चितळ म्हणतो हो, त्यांची मागे येत आहे. हालचाल सुरू झाली. काय ती चितळ इकडून तिकडे हो धावत होती आणि हा एक इशारा होता किती की हात निश्चितच इथे काहीतरी आहे. हो हो आणि सैरभैर झालेली दिसत होती कितीकडे ती येते चितळे. झोप झोप पाळायचं मस्ती करतात ना. नाही पडून राहत आणि इकडून तिकडे धावतायत. पडून राहत म्हणजे त्यांना काहीतरी इथे चाहूल लागलेली आहे. आले. हो हो आणि शांत करा. अशी ज्यावेळी परिस्थिती असते त्यावेळी आपल्याला दिसतंय का निश्चितच आला बघा ओपन मध्ये आला बघा काहीतरी चाहूल लागते. आणि आता ही चाहूल त्या स्पॉटेड डिअरच्या कॉलची होती आणि वर घे. लवकरच त्याचं दर्शन आम्हाला झालं. हा वायमार्क माया वाघिणीचा प्रसिद्ध बछडा. माया वाघीण सुद्धा प्रसिद्ध होती इथे या जंगलामध्ये आणि माया वाघीण आणि मटकासूर यांचा हा बछडा आहे. आणि केवढा मोठा चेहरा आहे पहा. आणि याला वायमार्क का म्हणतात हे तुमच्या लक्षात येईलच. त्याच्या डोळ्याच्या खाली वाय आकाराची एक खूण दिसते आणि त्याच्याचमुळं याला वायमार्क असे नामाभिमान प्राप्त झालेले आहे. आमच्या समोर आला. माझ्या कॅमेऱ्यात मावत नव्हता. आम्ही जवळ होतो आणि त्याचा चेहरा एवढा मोठा आहे, शरीर मोठा आहे. तो प्रत्यक्षात माझ्या रस्त्यावरून चालत असताना माझ्या कॅमेऱ्यात मावत नव्हता. खूप दिवसापासूनची इच्छा होती की वायमार्क पाहण्याची. यापूर्वी सुद्धा गेल्या वर्षीच्या सफारीमध्ये आम्हाला वायमार्क दिसला होता, मात्र तो झोपलेला होता. त्याच्यामुळं समोरून वायमार्कचं दर्शन काही झालं नव्हतं. माझ्या कॅमेऱ्यात मी त्याचं चित्रीकरण केलं, पण आकारच एवढा मोठा होता की आणि आम्ही जवळ असल्या कारणाने रस्त्यावरून चालताना त्याला पूर्ण कॅमेऱ्यात मावू शकत नव्हता. मात्र गोप्रोमधून जे चित्रीकरण केलं त्या चित्रीकरणामध्ये हा व्याघ्रराज वायमार्क आम्हाला व्यवस्थित टिपता आला. माणसीकडे गोप्रो होता आणि त्या गोप्रोमधून वायमार्क त्या रस्त्यावरून चालताना छान चित्रीकरण करता आले. याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे की हा माया वाघिणीचा ताडोबा जंगलामधील आत्ता सध्याचा एकमेव जिवंत वारसदार आहे. त्याचा दुसरा भाऊ सूर्या हा आता उमरेड करंडला भागामध्ये होता आणि त्याची F2 नावाची जी बछडी कन्या आहे ती सुद्धा उमरेड करंडला भागामध्ये प्रसिद्ध आहे.